जालना महापालिकेत काँग्रेसमध्ये खळबळ. काँग्रेसच्या गटनेत्याने स्वीकृत नगरसेवक पद विकल्याचा आरोप. शिस्तभंग कारवाईचा जिल्हाध्यक्षांचा इशारा. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या जालना महानगरपालिकेत गटनेत्यांवर स्वीकृत नगरसेवक पद विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला आहे. जालना महापालिकेत काँग्रेसचे 9 नगरसेवक असून त्यांनी फारुक तुंडेवाले यांची गटनेते म्हणून निवड केली होती. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेदरम्यान निश्चित उमेदवारांच्या अर्जावर गटनेते फारुक तुंडेवाले यांनी सही न केल्याने पक्षांच्या वाट्याचे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त ठेवावे अशी लेखी मागणी जिल्हाध्यक्षांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या प्रक्रियेमध्ये गटनेत्याने पैशाची मोठी देवाणघेवाण केला असल्याचाही आरोप जिल्हाध्यक्षांनी केला. संबंधित गटनेत्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचाही इशारा राजाभाऊ देशमुख यांनी दिला आहे. या आरोपामुळे जालना महानगरपालिकेतील काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा भाऊ रोल भाऊ. आज महानगरपालिकेत आयुक्तांकडे आम्ही आमच्या पक्षाचा गटनेता फारुक तोंडेवाले जो आम्ही नगरसेवकातून निवडला होता आणि पक्षाचं काम करत असताना राजकारण काम करत असताना आपल्या पक्षाच्या कुणीतरी एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकायचा असतो. त्या पद्धतीनं सगळ्यांनी चर्चा करून एक सुशिक्षित शिकलेला स्वतःला वकील म्हणवणारा अशा फारुक तोंडेवाल्याला आम्ही गटनेता म्हणून निवडलं. पण एखाद्या गावंढ व्यक्तीसारखा इलिटरेट माणसासारखं त्यांचं वर्तन राहिलं. कारण की गटनेता म्हणजे काय स्वयंभू नसतो. आमच्या घटनेतच आम्ही जी घटना तयार केलेली आहे गटनेता बनवताना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जिल्हाध्यक्षाचा आदेशाचं पालन करायचं काम हे गटनेत्याचं असतं. गटनेता स्वतः निर्णय घेऊ शकत नसतो. त्या पद्धतीनं आम्ही आमचा सगळ्यांचा विचार विनिमय करून आम्ही पक्षातर्फे क्या नाम आहे आम्ही कॉप साठी स्वीकृत सदस्यासाठी अब्दुल अजीज यांचं नाव निश्चित केलं. त्या पद्धतीनं आम्ही आयुक्तालाही पत्र दिलं. त्याची एक कॉपी आम्ही आमच्या गटनेत्याला दिलं. आदल्या दिवशी ते आम्ही पत्र दिलं पण त्यांनी सकाळी इथं दाखल करताना जी फॉर्मवर आमच्या अधिकृत जो निवड केली होती त्याच्यावर फॉर्मवर त्यांनी सही करायला पाहिजे होती ती न करता त्यांनी काही प्रलोभनाच्या आधारे काही पैशाची देवाणघेवाण करून स्वतःला विकलं आणि पक्ष विकण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो गटनेता विकला असेल पण आमचा पक्ष हा स्वातंत्र्यापासून निष्ठेनं काम आज एकमेव पक्ष देशामध्ये हा काँग्रेस या जातीवादी पक्षाची लढत आहेत. आणि मला याचा खेद वाटतो ज्या लोकांच्या विरोधात ज्या समाजाच्या विरोधात लढू लागल्या तो पक्ष हे समाजाला अस्तित्व संपायला निघालं. त्या समाजाचे लोक काही पैशासाठी त्यांना विकल्या जाऊ आले. म्हणजे ही लाजिरवाणी स्थिती. म्हणजे ते स्वतः ऐकतात पण हे सर्वसामान्य जनतेचं मतदान घेतात. मतदान घेताना निवडून यायसाठी त्यांना पंजाने निशाणी लागते आणि निवडून आल्यानंतर ते सर्वसामान्य जनतेला त्यांचा सौदा करून स्वतः जातीवादी पक्षाच्या शेजारी जाऊन बसायला लागले. तर ह्या देशाचं कसं होईल याचा विचार आज करण्याची पाळी आलेली. म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं ह्या गटनेत्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. आता आम्ही माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फेही मी या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हा जो फॉर्म जो आलेला आहे काँग्रेसचा त्या गटनेत्यांना तिथं सबमिट केलेला आहे तो रद्द करावा आणि आमची कोट्याची काँग्रेसची जागा जी आहे ती रिक्त ठेवावी अशी विनंती केलेली आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की आयुक्त मॅडम आपल्या ज्या कलेक्टर मॅडम आहेत त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीचं आहे. ते आम्हाला न्याय देतील. आणि राहिला विषय आमच्याबरोबर नगरसेवकांनाही त्यांना त्यातलं काही कळू दिलं नाही. आज 7 नगरसेवकांनी आमच्या सोबत तिथं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. देताना त्यांना काही आम्हाला साक्षीला ठेवलेलं नाही.
तुम्हाला सगळे माहिती आहे 50 कोटी सगळं काही ओके, हे काही देताना कुणाला समोर साक्षी ठेवून पैसे दिले जात नसतात. पण हे जर एवढं घडलं तर पैशाशिवाय घडू शकत नाही. गटनेता हा अधिकृत असतो. गटनेत्यानं जे आयुक्तांना दिलेलं आहे सहीचं पत्र ते रद्द करतील असं तुम्हाला वाटतंय का? करायला पाहिजे, कारण की जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्याच दिवशी पत्र दिलेलं आहे की आमच्यातर्फे कोणाची निवड झालेली त्याची कॉपी त्या दिवशी दाखल केलेली आहे. आज ऑब्जेक्शन दिलेलं आहे आणि 7 नगरसेवकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्याचे कागद आपण तुम्ही देऊ शकाल का आम्हाला? नाही, आम्ही देऊ तुम्हाला त्याच्या कॉपीज आम्ही दिल्या नंतर. कोणते आपल्यासोबत? तो स्वतः जो गटनेता आहे फारुख तोंडीवाले आणि अब्दुल रहीम म्हणून ते दुसरा तोही येण्याची शक्यता आहे, पण आतापर्यंत ते पोहोचले नाही. आता आम्ही 7 लोकांचं तिथं ऑब्जेक्शन दाखल केले आणि पक्षातर्फे शिस्तभंगाची कारवाई निश्चित आम्ही त्यांच्यावर करणार आहे आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द कसं करता येईल याच्यासाठी आम्ही कारवाई करणार. धन्यवाद. वरिष्ठांना 1 करोड रुपये भेटले त्याची गावामध्ये चर्चा आहे आणि 50 करोड. हा, मग जे तोंड लपून जे असतील घरात त्यांनी घेतले असतील. आम्ही तर छाती ठोक तुमच्या समोर उभं आहे. जर पैसे घेतल्यावर कोणाची मजा आली का पुढे यायची? ज्यांना घेतले ते पुढे येत नाही तुमच्या. मला जालना जिल्ह्यात आजपर्यंत कोणता नेता खरेदी करणारा फायदा झालेला नाही. मी नेते खरेदी केलेले, मी एक विकणारा माणूस नाही.